पुण्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू झालाय। मागील काही तासांपासून शहरात मुसळधार पाऊस पडतोय, तर लोणी काळभोरमध्ये तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेकांची घरं पाण्यात गेलीत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला सध्या हे दृश्यांमधून पाहायला मिळतंय। अजूनही जोरदार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत पुण्यातून आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? पुण्यात पाणी भरलेलं आहे, लोक घरांमधून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच श्यामल, आपण जर पाहिलं तर मी आता कदम वाक वस्ती परिसरातील घोरपडे वस्ती या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हा रस्ता दिसतो, या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। रात्रीपासून एवढाच पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। अनेकांच्या घरामध्येही पाणी आलेलं आहे। रात्रीपासून हे लोक घरामध्ये उभा असताना आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही रस्त्यांवरती तेवढंच पाणी आहे, घरात पाणी भरलेलं आहे। काय परिस्थिती? रात्री 2:30 वाजेपासून परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि रात्री आम्हाला म्हणजे घरच्यांचा फोन आला आम्हाला बाहेर काढा म्हणून। मग शेजारी आमच्या घरच्या वरी टेरेसवरती गेलते। मग रात्री मी 2 वाजता येऊन मी घरच्यांना बाहेर काढलं। 2:30 वाजेपासून हीच परिस्थिती, अजून पाणी कमी झालेलं नाही आहे। आमचे लय करत होते, थरथर कापत होते थंडीमुळं, हे पाणीमुळं। पाणी अजूनही अजूनही पाणी घरात आहे। आता हे वार्ड क्रमांक 6 या घोरपडी वस्ती कदमवाक वस्ती, हे जे लोकांच्या घरामध्ये फक्त ओढे अतिक्रमण झाल्यामुळं हे लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे। तर माझी प्रशासन आणि अजूनही मला वाटतं रात्री किती वाजता पाणी घुसलं आपल्या घरामध्ये? 2:30-3 वाजल्यापासून या लोकांच्या घरामध्ये पाणी आहे। प्रशासनाच्या वतीने अजूनही कोणी आलेलं नाहीये। नक्की प्रशासनाच्या वतीनं कोणीही अजून आलेलं नाही। आपण जर बघितलं तर ही घरांमधली अवस्था आहे आणि या चौकामध्ये ही अवस्था पाहायला मिळते। पाण्याचा प्रवाह हा अत्यंत प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळतो। अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांचे घरं जे आहे ते पडलेली आहेत, काहींच्या भिंती पडलेल्या आहेत, अनेकांच्या घरामध्ये पाणी आहे। रात्र लोकांना जागून काढावी लागलेली आहे। ह्याच रस्त्यावर आपण जातोय, पाण्याचा प्रचंड वेग श्यामल आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रभर लोक जागून काढतायत, अजूनही पाऊस सुरू आहे आणि याच रस्त्यांवरती आता नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। लहान मुलं असतील तेही त्यांना या ठिकाणी सावधानता बाळगलेली नागरिकांना पाहायला मिळते। त्याचबरोबर स्थानिक लोक असतील, लहान मुलांनाही पाण्यापासून त्यांनी बाजूला केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याआधी एवढा पाऊस कधीच झालेला नव्हता असं या ठिकाणच्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि हा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतो। अनेकांच्या घरातील जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या खराब झालेल्या आहेत। अनेकांचे संसार जे आहेत ते पाण्यामध्ये गेलेले पाहायला मिळत आहे। आता बघू शकतो की या घरामध्ये तीच अवस्था जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या घरामध्ये पाणी आहे। रात्र लोकांनी जागून काढलेली आहे। काहींच्या घरामध्ये पेशंट आहे। आता ही परिस्थिती आहे, कधीपासून ही सगळी परिस्थिती आहे? काय झालंय, काय अवस्था आहे? सगळी फ्रीज आणि सर्व साहित्य जे आहे ते गेलंय। काय झालंय? कधी पाऊस सुरू झाला? काय अवस्था? कालपासून पाऊस झाला। बघा आमच्या कसं झालं, घराचं कसं वाटलं झालं, ते पलीकडचं सगळं वाटलं झाले। लोक भांडी पडले, ती फ्रीज पडलाय, खायचं कसं बघा, सगळं धान्य धुन्य बघा, इकडे बघा पहिले सगळं, इकडे बघा कसं वाटलं झाले सगळं। आपण जर बघितलं तर मोठं नुकसान जे आहे ते घरात झालेलं मिळतंय। लोकांचे कपडे जे आहेत ते पावसामध्ये वाहून गेलेले आहेत। काय सांगणार आहे? काय सांगायचं तुम्हीच बघा, आता काय तुम्ही बघताय तुम्हीच। मग काय तर सगळं झालं नुकसान। मग गाडी गेली माझी वाहून रात्री, एक माहितीये का, ऍक्टिवा माझी वाहून गेली रात्री, अजून सापडली नाही माझी गाडी। नक्की आपण जर बघितलं तर गाड्या वाहून गेलेल्या आहेत या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे आणि आत्ताही त्यांच्या घरामध्ये हीच अवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर पुणे शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू आहे आणि हीच परिस्थिती आता कदम वाक वस्ती परिसरामध्ये आपल्याला दिसतीये। रस्त्यांवरती लोक जे आहेत तेही अजून थांबलेले आहेत। काही गाड्या ज्या आहेत त्या बांधून ठेवलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण काय अनेकांच्या गाड्या ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत। ही गाडी जी आहे ती सध्या बांधून ठेवलेली आहे। रात्री 5 ते 7 फूट पाणी जे आहे ते या घरामध्ये गेलेलं होतं। किती फूट पाणी होतं रात्री आणि काय 5-6 फूट पाणी घरात होतं, दरवाजात हो का, सगळं पाणीच आहे आमच्या घरादारात, सगळं राशन गेलं। गाड्या बांधून ठेवल्या? हा, गाड्या बांधून ठेवल्यात। नक्की आपण जर बघितलं तर अनेक लोकांनी गाड्या बांधून या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जो घरातलं सगळं साहित्य खराब झालंय। सगळं साहित्य खराब झालंय माझ्या घरात, हो का, कपडे
धान्य बघा आपण जर बघितलं तर धान्य जे आहे ते पूर्ण खराब झालेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कपडे खराब झाले. बघा किचन वगैरे सगळं आमचं खराब झालं. आम्ही रात्री 3 वाजल्यापासून पाण्यात आहे. आम्ही रात्री 3 वाजल्यापासून पाण्यात आहे. पुस्तकं भिजलीत का? हो सगळं मग आता शाळेचं कसं करणार? आता नाही जात आहेत, सगळं सुट्टी दिली शाळेला. सगळे जागे आहेत रात्रभर, अख्ख पुस्तक वह्या बिया भिजलेत. मग वाटतं शाळेत जायला? वाटतंय पण सगळं गेलंय, सगळं पाण्यामध्ये गेलंय, सगळ्यांना सुट्ट्या दिल्या शाळेमध्ये. ते बांधून ठेवले तुम्ही. हा. आपण जर बघितलं तर ही परिस्थिती जी आहे ती सध्या कदमवाक वस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेकांच्या गाड्या असतील, त्याचबरोबर अनेकांच्या वस्तू ज्या आहेत ते या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. आपण पाहू शकतोय सागर, आपल्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू. सध्याची ही दृश्य सध्या आपण पुण्यातनं पाहतोय. अक्षरशः संसारोपयोगी साहित्य हे भिजलेलं आहे, लोकांचं नुकसान झालंय, गाड्या वाहून गेलेल्या आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.